जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीच्या सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित MCQची प्रॅक्टिस करणार आहोत. यातील एक एक प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा, जेणेकरून येणाऱ्या एक्झाममध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल. चला तर आजच्या सत्राला सुरुवात करूया. पहिला प्रश्न पहा. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या सदस्य बनणाऱ्या सोराया अगाई या कोणत्या देशातील पहिल्या महिला ठरल्या आहेत? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, म्हणजेच त्या इराण या देशातील पहिल्या महिला ठरल्या आहेत. यासच त्या या संघटनेच्या आतापर्यंतच्या सर्वात तरुण प्रतिनिधी बनल्या आहेत. त्यांना अलीकडे जी सदस्यासाठीची निवडणूक झाली त्यात 95 मते मिळाली व 95 मतासह त्या आता आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या 107व्या सदस्य बनल्या आहेत. मित्रांनो, आता आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीमध्ये महिलांचे प्रमाण हे 45% इतकं उच्च झालं आहे. आणि विशेष बाब म्हणजे या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची अध्यक्षच एक महिला आहे. तुम्हाला लक्षातच असेल, आपण याआधी पाहिलं होतं की आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या अध्यक्ष बनणाऱ्या पहिल्या महिला कोण, तर किस्टी कोवेंट्री या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या अध्यक्ष बनणाऱ्या पहिल्या महिला आहेत. या कमिटीची स्थापना 23 जून 1894 मध्ये करण्यात आली होती व याचं मुख्यालय स्वित्झर्लंडमधील लॉझॉन येथे आहे. आता ही नियुक्ती पहा. विमानतळ प्राधिकरण मंडळाच्या पहिल्या महिला सदस्या कोण बनल्या आहेत? तर आता विमानतळ प्राधिकरण मंडळाच्या पहिल्या महिला सदस्या या निवेदिता दुबे बनल्या आहेत. निवेदिता दुबे यांनी 30 जानेवारी रोजी भारतीय विमानतळ प्राधिकरणमध्ये सदस्य म्हणून पदभार स्वीकारला व यासच त्या या मंडळाच्या सदस्य बनणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या आहेत. मित्रांनो, सोराया अगाई आणि निवेदिता दुबे यांच्याबरोबरच या महिलांची नावे सुद्धा लक्षात ठेवा. नागपूर विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरू या मनाली क्षीरसागर बनल्या आहेत. UN टुरिझमच्या सरचिटणीसपदी निवड होणाऱ्या पहिल्या महिला शेख नासेर अल नोवेस. भारतीय नौदलातील पहिल्या महिला फ्लाइंग इन्स्ट्रक्टर दिव्या शर्मा. जपानच्या पहिल्या महिला पंतप्रधान साने ताकाची. राष्ट्रकुल परिषदेच्या महासचिवपदी नियुक्त होणाऱ्या पहिल्या आफ्रिकन महिला शर्ली बोचवे. प्रेस क्लब ऑफ इंडियाच्या पहिल्या महिला अध्यक्षा संगीता बरुआ. तर भारतातील कायदा सचिव या पदावर नियुक्त होणाऱ्या पहिल्या महिला अंजू राठी राणा बनल्या आहेत. पुढील प्रश्न. खालीलपैकी कोणत्या बँकेने भारतातील पहिले RRB को बँडेड रुपे क्रेडिट कार्ड लॉन्च केलं? तर आता भारतातील पहिलं RRB को बँडेड रुपे क्रेडिट कार्ड हे त्रिपुरा ग्रामीण बँकेने लॉन्च केलं आहे. त्रिपुरा ग्रामीण बँकेने पंजाब नॅशनल बँकेच्या सहकार्याने हे भारतातील पहिले RRB को बँडेड रुपे क्रेडिट कार्ड लॉन्च केलं आहे. मित्रांनो, त्रिपुरा ग्रामीण बँकेची प्रायोजक बँक कोणती आहे? तर पंजाब नॅशनल बँक ही त्रिपुरा ग्रामीण बँकेची प्रायोजक बँक आहे. व तुम्हाला हे लक्षात आहे का, अलीकडेच आपण पाहिलं होतं की भारतातील पहिले सौर ऊर्जेवर चालणारे ATM कोणत्या बँकेने लॉन्च केले? तर हे ATM सुद्धा त्रिपुरा ग्रामीण बँकेनेच लॉन्च केलेला आहे. आता हा प्रश्न पहा काय म्हणतो. स्वच्छता पखवाडा 2025 मध्ये कोणते बंदर हे वर्षातील सर्वात स्वच्छ बंदर ठरलं आहे? तर या स्वच्छता पखवाडा 2025 नुसार पॅराद्वीप बंदर हे वर्षातील सर्वात स्वच्छ बंदर ठरलं आहे. बरे, पॅराद्वीप बंदर कोणत्या राज्यात स्थित आहे? तर हे बंदर ओडिशा या राज्यात स्थित आहे. आणि मित्रांनो, स्वच्छता, शाश्वतता व सामुदायिक सहभाग या क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीसाठी या बंदराला हे पहिलं स्थान देण्यात आलं व यात पुरस्काराचं वितरण कोणी केलं? तर भारताचे केंद्रीय बंदरे, जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्या हस्ते येथे पुरस्काराचं वितरण करण्यात आलेलं आहे. बरं, तुम्हाला हे माहीत आहे का, भारतात प्रमुख 12 बंदरे आहेत व ती कोणकोणती? तर गुजरातमधील दीनदयाल बंदर, ज्यालाच कांडला बंदर या नावानं ओळखलं जातं. महाराष्ट्रामध्ये मुंबई बंदर आणि जवाहरलाल नेहरू बंदर. गोव्यामधील मोरमुगाव बंदर. कर्नाटकमधील न्यू मंगळूर बंदर. केरळमधील कोचीन. तामिळनाडूमधील चेन्नई बंदर, कामराज बंदर व विवो चिदंबरनार बंदर. आंध्र प्रदेशमधील विशाखापट्टणम बंदर. ओडिशामधील पॅराद्वीप बंदर. तर पश्चिम बंगालमधील कोलकाता बंदर हे भारतातील 12 प्रमुख बंदर आहेत. नेक्स्ट क्वेश्चन. 2026 मधील जागतिक सरकार शिखर परिषद कोणत्या शहरात आयोजित करण्यात आली? तर ही जी जागतिक सरकार शिखर परिषद आहे याचं आयोजन दुबईमध्ये करण्यात आलं. UAE मधील दुबईमध्ये ही परिषद 3 ते 5 फेब्रुवारी दरम्यान पार पडली व यंदाच्या या परिषदेची थीम काय होती असं जर विचारलं
तर शेपिंग फ्युचर गव्हर्नमेंट्स म्हणजेच भविष्यातील सरकारांना आकार देणे अशी या परिषदेची थीम होती. पुढील प्रश्न, कोणत्या देशाच्या राणीला 2025च्या सोल्जर ऑफ ह्युमॅनिटी अवॉर्डने सन्मानित करण्यात आले? तर हा जो सोल्जर ऑफ ह्युमॅनिटी अवॉर्ड आहे, या पुरस्काराने भूतान या देशाच्या राणीला सन्मानित करण्यात आला आहे. भूतानच्या राणी कोण आहेत? तर ग्यालुम आशी दोर्शी वांगमो वांगचुक असं त्यांचं नाव असून त्यांना मानवतावादी सेवेसाठी आणि करुणामय नेतृत्वासाठी हा सोल्जर ऑफ ह्युमॅनिटी अवॉर्ड मिळाला आहे. या पुरस्काराचं स्वरूप काय? तर या पुरस्कारात एक प्रशस्तीपत्र, बोडोफा उपेंद्रनाथ ब्रह्मा यांचे स्मृतिचिन्ह व 2 लाख रुपये देण्यात येतात. या पुरस्काराची सुरुवात 2004 साली उपेंद्रनाथ ब्रह्मा ट्रस्टद्वारे करण्यात आली. महत्त्वाचा पुरस्कार आहे, लक्षात ठेवा. सोल्जर ऑफ ह्युमॅनिटी अवॉर्डने ग्यालुम आशी दोर्जी वांगमो वांगचुक यांना सन्मानित करण्यात आलं. नेक्स्ट क्वेश्चन, कोणता देश हा 16 वर्षाखालील मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी घालणारा पहिला युरोपीय देश ठरला आहे? तर आता 16 वर्षाखालील मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी घालणारा स्पेन हा युरोपमधील पहिला देश ठरला आहे. युरोपमधील पहिला तर जगातील असा करणारा स्पेन हा दुसरा देश ठरला आहे. याआधी ऑस्ट्रेलिया या देशाने सुद्धा अशीच बंदी घातली आहे. त्यानंतर असा करणारा स्पेन हा जगातील दुसरा देश ठरला आहे. आता हा प्रश्न पहा, ह्यू गॅटझर यांचे नुकतेच वयाच्या 95व्या वर्षी निधन झाले, तर त्यांना कोणत्या वर्षी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते? तर हे जे ह्यू गॅटझर आहेत, यांना 2025 साली पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. ह्यू गॅटझर हे एक प्रख्यात प्रवास लेखक आहेत. त्यांचा जन्म 1931 साली बिहारमधील पटना येथे झाला होता. 2025 मध्ये त्यांना साहित्य आणि शिक्षण क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानासाठी पद्मश्री हा पुरस्कार मिळाला आहे. त्यांनी द टाइम्स ऑफ इंडियामध्ये सुद्धा काम केलं असून त्यांचा सक्सेस अँड द सिटी हा साप्ताहिक स्तंभ सुद्धा प्रसिद्ध होता. त्यांनी दूरदर्शनसाठी 52 माहितीपट सुद्धा तयार केले होते. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा, इंटरनॅशनल डे ऑफ झिरो टॉलरन्स फॉर फिमेल जेनेटल म्युटिलेशन दिवस कधी साजरा केला जातो? तर हा जो दिवस आहे हा दरवर्षी 6 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. मित्रांनो, या आधीच्या सत्रात तुमच्यासाठीचा प्रश्न होता, अलीकडेच रामसर यादीत स्थान मिळवणारे चारीधांड हे कोणत्या राज्यातील पाणथळ स्थळ आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजेच हे गुजरात या राज्यातील पाणथळ स्थळ आहे. व आता नुकताच याचा रामसर यादीत समावेश करण्यात आला असून हे भारतातील कितव्या क्रमांकाचं रामसर स्थळ ठरलं आहे? तर हे भारतातील 97व्या क्रमांकाचं रामसर स्थळ ठरलं आहे. यासच भारतातील आता 98वं रामसर स्थळ कोणतं? तर उत्तर प्रदेशमधील पटना पक्षी अभयारण्य हे भारतातील 98वे रामसर स्थळ ठरलं आहे. मित्रांनो, याआधी कोपरा जलाशय हे भारतातील 95व तर सिलीसर झील हे भारतातील 96व्या क्रमांकाचं रामसर स्थळ ठरलं होतं. आणि जे कोपरा जलाशय आहे हे छत्तीसगड राज्यातील पहिलं रामसर स्थळ आहे. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा, पंचायत प्रगती निर्देशांक 2.0 मध्ये कोणत्या राज्याने अव्वल स्थान पटकावले? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घ काळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रात पुन्हा भेटूया. धन्यवाद.